त्यांनी घराचा मुक्कामच होता. ते जातात त्या गावात झोपतात, जागा नसेल तर देवळामध्ये मुक्काम करतात. जवळपास एका दिवसामध्ये 10 गावामध्ये त्यांची चक्कर आहे आणि त्यांनी या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं पक्षाचा विचार मांडण्याचा प्रयत्न केला. अशा अनेकांच्यामध्ये आज लोकसभेला जाण्याची तयारी आहे. पण शेवटी पक्षाची जी वरिष्ठ कमिटी आहे तिची बैठक ज्यांचा बोलवतील आणि त्या बैठकीमध्ये चर्चा करून काय जो निर्णय व्हायचा असेल तो होईल. मला एका गोष्टीचा आनंद आहे की वर्धन सोनवणेंनी या ठिकाणी भाषण करताना सांगितलं की जो काही पक्षाचा निर्णय असेल तो आम्हा सगळ्यांना मान्य आहे. 20 जिल्ह्याचा कार्यकर्ता एकत्र राहून पुन्हा एकदा जी काही मागच्या निवडणुकीत कमतरता आली ती कमतरता दूर करून यश संपादन करण्याच्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करेल. ही जी भूमिका त्यांनी मांडली त्याबद्दल त्यांच्या आणि सर्व कार्यकर्त्यांना मी अंतःकरणापासून धन्यवाद देतो. हा जिल्हा जरी दुष्काळी असला ते वाहत असतात. पुरोगामी विचाराचे जे जिल्हे आहेत त्याच्यामध्ये हे जिल्हा आहे. या ठिकाणी अत्यंत सामान्य कुटुंबातले अनेक लोक हे देशाच्या राजकारणामध्ये, संसदेमध्ये, विधिमंडळामध्ये गेलेले आहेत आणि लोकांनी त्यांना निवडून दिलं. इथं विचाराला पाठिंबा देतात. मला आठवतं आहे की आमचे एक सहकारी होते, ते हल्ली हयात नाहीत पण ते नगरचे होते आणि बबनराव ढाकले एक लढवय्या कार्यकर्ता होता. जिल्ह्यामध्ये गेले, बीडमध्ये निवडणुकीला उभे राहिले. त्यांचा जिल्हा अहमदनगर, पाथर्डी. पण एक लढाऊ कार्यकर्ता म्हणून बीड जिल्ह्याच्या जनतेने त्यांना शक्ती दिली, त्यांना पाठवलं. अशा अनेक उदाहरणं बीडची ही सांगता येतील. मला आठवतं आहे